पुणे आणि घाटमाथ्यावर सलग सुरू असलेल्या धुवाधार पावसामुळे जलसाठ्यात प्रचंड वाढ झाली आहे। खडकवासला धरणाची पाणी पातळी धोक्याच्या चिन्हावर पोहोचल्याने प्रशासनाने धरणाचे दरवाजे उघडले आहेत। मुठा नदीचे पात्र सध्या रौद्ररूप धारण करत असून पाणी रस्त्यांवर आणि सखल भागात शिरण्यास सुरुवात झाली आहे। पावसाचा जोर कायम राहिल्यास विसर्ग आणखी वाढवला जाईल असा अंदाज जलसंपदा विभागाने वर्तवलाय। नमस्कार। आपल्याकडे सध्या धरण क्षेत्रामध्ये भरपूर पाऊस चालू आहे। खडकवासला धरण पूर्ण भरलेलं आहे आणि 27,220 क्युसेक्स पाणी सोडलेलं आहे आता नदीपात्रामध्ये। नदीपात्रालगतच्या सगळ्या नागरिकांना मी सतर्क राहण्याची विनंती करते। आपली महानगरपालिकेची यंत्रणा सज्ज आहे। इथे सगळेजण ठिकठिकाणी नदीपात्रालगत महानगरपालिकेचे अधिकारी कर्मचारी हे थांबले, लक्ष ठेवून आहोत आम्ही सगळ्या परिस्थितीवरती। मी नागरिकांना विनंती करते की आपल्याकडे अजूनही अलर्ट आहे, पाऊस जास्त पडण्याची शक्यता आहे। तर कोणत्याही म्हणजे विनाकारण कोणी घराबाहेर पडू नये, आवश्यकता असेल तरच पडावं आणि स्वतःची काळजी घ्यावी। कोणतीही अडचण असेल, कधी काही तक्रार असेल तर आमच्याशी थेट संपर्क साधावा। दरम्यान पूरस्थिती पाहता महापालिका आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा हाय अलर्टवर आहे। नागरिकांनी नदीपात्राजवळ सेल्फी काढण्यासाठी किंवा पाणी पाहण्यासाठी अजिबात जाऊ नये असं आवाहन करण्यात आलंय। तसेच नदीकाठच्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। न्यूज डेस्क, आपलं नाशिक।